बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रश्न काय येतात की ॲटो स्विच कोणता वापरू, हा सध्या कॉमन आहे कारण आपण त्यांना बरेच ऑप्शन देतो. हे प्रामुख्याने 3 ऑप्शन आहेत. एक म्हणजे रेग्युलर ॲटो, ह्याला आपण मिनी ॲटो पण म्हणतात बऱ्याच जण, पण लक्षात ठेवा हा ट्रान्सफॉर्मर बेस्ड आहे. दुसरा आहे डिजिटल ॲटो, हा पण ट्रान्सफॉर्मर बेस आहे. आणि तिसरा आहे GSM ॲटो की मोबाईल ॲटो. आता तुम्ही बघत असाल की या दोन्हीला डिस्प्ले नाही, या एकाला डिस्प्ले आहे. तर तिन्ही ॲटो त्यांचं काम आपण सध्या बघणार आहेत आणि तिन्हीचं आपण डिव्हाइड म्हणजे वर्गीकरण करणार आहोत 3 गोष्टींमध्ये. सगळ्यात महत्त्वाचा शेतकऱ्यांना प्रश्न असतो तो म्हणजे किंमत. तर ह्या ॲटोची साधारणतः 400 ते 500च्या रेंजमध्ये किंमत येते. ह्या ॲटोची साधारणतः 1000 ते 1200-1300च्या रेंजमध्ये किंमत येते. आणि हा ॲटो जो आहे हा GSM, हा 4,500 ते 6,000च्या रेंजमध्ये याची किंमत येते. म्हणजे हे कमी जास्त आहेत. आता तुम्ही म्हणाल ही किंमत अशी का सांगता, तर याच्यामध्ये टायमरनुसार, स्टार डेल्टानुसार प्रकार राहतात आणि एरिया वाईज ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट त्या त्या दुकानदाराच्या त्या गोष्टींनुसार त्याचं किंमत ही कमी जास्त राहते. GSM मध्ये 4.5 ते 6 एवढं व्हेरिएशन का आहे, तर 2G 4G 5G म्हणजे 2G एक प्रकार आहे आणि 4G 5G म्हणजे एकच, की बाबा जिओचं सिम अडॅप्टेबल आहे की नाही ह्यानुसार GSM मध्ये प्रकार पडतात. परत बॅटरी विथ बॅटरी, विदाऊट बॅटरी. शक्यतो विदाऊट बॅटरीचा रिझल्ट खूप जास्त चांगला आहे. तर असे किंमत तुम्हाला कळले म्हणजे साधारणतः ओघमपणे ₹500, 1200 आणि 5000 असे साधारणतः आपण जर जे डिव्हाइड केलं, हे सध्याच्या घडीचं आहे. म्हणजे आपण आता व्हिडिओ कुठे मे महिन्यात 2026 साली शूट करतोय. तुम्ही जर मागचे काही दिवस बघत असाल तर ₹800च्या रेंजमध्ये कॉपर होतं, ते आता 1200-1300च्या रेंजमध्ये, म्हणजे 50%ची वाढ झालेली आहे रॉ मटेरियलमध्ये. त्यामुळं सध्याच्या घडीचे हे दर आहेत. किंमत हा पॉइंट महत्वाचा जरी असला तरी आता याच्यानंतर आपण जो चेक करूया तो म्हणजे त्याचे फीचर्स. तर हा ॲटो सगळ्यांना माहिती आहे, प्रत्येक शेतकऱ्यांना हा स्वतः जोडलेला आहे. 7 वायरचा ॲटो येतो, लाल पिवळी निळी. ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण कनेक्शन बघितलंय. या ॲटोचं काम काय आहे की ॲटो स्विच म्हणजे लाईट आल्यानंतर तो 40 सेकंदानं किंवा 1 मिनिटानं ऑटोमॅटिक मोटर चालू करतो. आणि याला SPPचा दिवा आहे, म्हणजे हे प्रत्येक ॲटोचं हे बेसिक फंक्शन आहे की लाईट आलं की ऑटोमॅटिक मोटर चालू व्हावी, का तर सारखं लाईट ये जा करते. आणि दुसरं की ज्या वेळेस लाईट येते तर एखाद्या वेळेस डीपीचा एखादा फ्यूज गेला असेल, वरून एखादा फ्यूज डाऊन असेल, आपल्या पेटीतला एखादा फ्यूज गेला असेल, तर 2 फेजवर मोटर चालून जळण्यापासून प्रोटेक्शन म्हणजे SPP म्हणजे सिंगल फेज प्रिव्हेंटर, की बाबा ती मोटर सिंगल फेजवर चालण्यापासून तो प्रिव्हेंट करतो. मग तुमचं हे तिन्ही ऑटोमध्ये हे बेसिक फंक्शन आहे. प्रत्येकाला टायमरचा दिवा आहे आणि प्रत्येक ऑटो जर लाईट जायच्या आधी म्हणजे तुमची मोटर ऑन असेल, लाईट जाऊन आली तर तो चालूच करतो आणि ठराविक टाइम घेऊन चालू करतो. आता तो का, तर तुम्हाला बऱ्याच जणांना माहिती की लाईट आल्या आल्या फुल व्होल्टेज असते कारण सिस्टीमवर काहीच लोड नसतोय. आणि ज्यावेळेस फुल व्होल्टेज न जर एक वेळेस आल्या आल्या जर मोटर सुरू झाली तर मोटरला हाय व्होल्टेजचा झटका बसून रोटर इम्बॅलन्स व्हायची वगैरे चान्सेस असतात. म्हणून आपण एक टायमर किंवा कधी कधी सतत लाईट ये जा करते, एखादा कनेक्शन लूज असेल तर मोटर चालू बंद होत असेल आणि एखाद्या मोटरला NRV नसेल, नॉन रिटर्न वॉल, तर ते ज्यावेळेस मोटर बंद होते त्यावेळेस उलटं पाण्याचं प्रेशर मोटरवर येतं. म्हणजे वरून खाली फोर्स पाण्याचा चालू आहे आणि त्याच वेळेस जर मोटर सुरू झाली तर वरनं प्रचंड ताकदीनं पाणी खाली येते आणि खालून मोटर जर ढकलत परत त्याला ढकलायचा प्रयत्न करते आणि जर मोटरची ताकद कमी पडली आणि मोटर फिरली नाही तर मोटर जळते. त्यामुळं टायमर हा महत्वाचा विषय आहे. आणि दुसरं सिंगल फेज प्रिव्हेंटर, हे ह्या तिन्हीमध्ये कॉमन फीचर आहे. त्याच्या व्यतिरिक्त काही शेतकऱ्यांना काय पाहिजेत असते की बाबा आलेलं व्होल्टेज किती आहे. आता बरेच शेतकरी हे अलर्ट झालेले आहेत, त्यांना माहिती पाहिजेत की माझं आलेलं व्होल्टेज किती आणि माझं मोटरचं एम्पियर किती आहे, मोटर किती HP ची आहे आणि किती करंट घेते. लक्षात ठेवा, व्होल्टेज हे फिक्स असते, जी सिस्टीम आपल्याला प्रोव्हाइड करते ते व्होल्टेज हे इथं शो करतो. शक्यतो व्होल्टेजमध्ये आपल्याला काहीही चेंजेस करता येत नाहीत. त्याला जे काही ऑप्शन आहेत ते आपण आधीच्या व्हिडिओमध्ये दिलेले आहेत. पण शक्यतो व्होल्टेज हे आपण वाढवू शकत नाही.
जे काही गव्हर्नमेंट आपल्याला देतं, सिस्टीम आपल्याला देते, ते व्होल्टेज आपल्याला स्टँडर्ड, पण जो काही ड्रॉप होत आहे व्होल्टेजचा, म्हणजे सपोज आलेलं व्होल्टेज 360 आहे आणि आपली मोटर चालू झाल्यावर 320 होत आहे, 310 होत आहे, तर तो काही ड्रॉप आहे होतोय, तो आपण केव्हीआर कॅपॅसिटर, योग्य जाडीची केबल आणि मोटरचं योग्य एम्पियर, ह्या तिन्ही गोष्टींनी आपण ते जो काही ड्रॉप आहे तो आपण कव्हर करू शकतो, कंट्रोल करू शकतो. ही महत्वाची गोष्ट आहे. तिसरं की हे मीटर तुम्हाला व्होल्टेज शो करतं आणि मोटर सुरू झाल्यानंतर जे काय एम्पियर आहे, मोटर करंट घेते, ते हे तुम्हाला डिस्प्ले करतं. तर मोटरचं व्होल्टेज दिसतं, एम्पियर दिसतं. त्यानंतर हा जीएसएम. जीएसएम मध्ये डिस्प्ले का नाही दिला? कारण जीएसएमचं इटसेल्फ फंक्शनच काय आहे की बाबा लोकांनी तो पेटीत लावायचा, पेटीला कुलूप लावायचं आणि परत त्या पेटीकडे यायचं नाही. जरी शेतात जरी ते असले तरी फोन करून मोटर चालू बंद करायची, म्हणजे त्या पेटीकडे त्यांनी सारखं सारखं द्यायचं नाही. जीएसएमची कॉस्ट इफेक्ट म्हणजे महाग आहे, पण हा कुणाला परवडतो? ज्या शेतकऱ्याचं घर आणि शेतीचं अंतर 4-5 किलोमीटर पेक्षा जास्त आहे आणि रोज त्यांना ये जा करावं लागतंय, म्हणजे फक्त मोटर चालू बंद करण्यासाठी किंवा पाणी आहे नाही, लाईट आली आहे नाही काय हे बघण्यासाठी, तर ते जीएसएम मोबाईल ऑटो हे वापरू शकतात. हे अतिशय इफेक्टिव्ह आहे, एकदम सक्सेसफुल आहे. तर असे ऑटोचे डिव्हायडेशन होतात. आता ह्याला डिस्प्ले न देण्याचं कारण काय की मोबाईल ऑटो जोडलाय म्हणजे त्या शेतकऱ्याला पेटीपर्यंत येणं शक्य नाही, तर त्याला आपण SMS द्वारे मोटरचं व्होल्टेज एम्पियर हे कळवतो. मोटरचं रनिंग टाइम आपण कळवतो, मोटर किती तास, किती मिनिटं, किती सेकंद चालली, आजपर्यंत टोटल मोटर किती तास चालली, हे आपण त्याला SMS द्वारे कळवतो. म्हणजे तुम्हाला बाबा तुमच्या मोटर वर्षभरात किती तास, किती मिनिटं चालली, ह्याचं सुद्धा हा ऑटो रेकॉर्ड ठेवतो आणि तुम्हाला प्रत्येक SMS मध्ये टोटल रन टाइम हा दिसतो. मोटरचं व्होल्टेज दिसतं, एम्पियर दिसतं. तसंच मोटर ड्राय रननं बंद झाली, ओव्हरलोडनं बंद झाली किंवा तुम्हाला एखादा टायमर लावायचा असेल विशिष्ट तासासाठी, तरी तुम्ही ह्या ऑटोचा वापर करू शकता जीएसएमचा. तर हे 3 मेनली प्रकार आहेत. ज्या शेतकऱ्यांना बाबा तात्पुरतं म्हणजे जवळच्या जवळ आहे खूप आणि जास्त ड्राय रनची वगैरे आवश्यकता नाही, त्यांनी मिनी ऑटो वापरावा. ज्यांना व्होल्टेज एम्पियर माहीत पाहिजे आणि मोटरचं ड्राय रन आणि ओव्हरलोड, ओव्हरलोड हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे. ओएल. आता तुम्ही बघताय की उन्हाळ्यात मोटर जळायचं प्रमाण हे प्रचंड आहे. लक्षात ठेवा, मोटर आपण एकदम झिरो नाही करू शकत, म्हणजे जळलीच नाही पाहिजेत असं नाही करतायत, कारण त्याला खूप सारे फॅक्टर आहेत. म्हणजे मेकॅनिकल प्रॉब्लेम महत्वाचे आहेत, वाइंडिंग वायर जी वापरता त्याची क्वालिटी आणि त्याचं डिझाईन महत्वाचं आहे. पण आपण मोटर जळण्याचं प्रमाण हे बऱ्यापैकी कमी करू शकतो. तर कसं, तर डिजिटल ऑटो म्हणून, डिजिटल ऑटोनं आपण काय करू शकतो, मोटरचं ड्राय रन आणि ओव्हरलोड ह्या दोन्ही गोष्टी आपण यामध्ये सेट करू शकतो. ड्राय रन म्हणजे काय की ज्या वेळेस तुमच्या मोटरचं पाणी संपतं तर मोटर कमी एम्पियर घ्यायला लागते, का तर तिला लोडच नाही, पाणीच नाही, मोकळी फिरते येते. म्हणजे पाणी मारताना 10 घेत असेल तर जर मोटर स्टँडर्ड असेल तर अगदी पाणी संपल्यावरती 7-6 एम्पियर पर्यंत घेते, म्हणजे फुल लोडच्या 30-40% एम्पियर कमी घेते. तर हे ड्राय रननं बंद करता येतं. जर काय घोटाळा झाला, म्हणजे तुमचा एखादा कॉक चालू करायचा राहिलाय, मोटरवर लोड आलाय किंवा तुमच्या मोटरचा हेड मिसमॅच आहे किंवा बुशिंग बेरिंगमध्ये काय प्रॉब्लेम आहे किंवा व्होल्टेज खूप जास्त कमी आलंय, तर ओव्हरलोड म्हणजे मोटर एम्पियर करंटचा दाब हा वाढतो, म्हणजे करंट जास्त खायला लागते. लक्षात ठेवा, जेव्हा पण मोटर जास्त करंट घेते एका ठराविक टाइम नंतर मोटर ही जळून जाते, म्हणजे वाइंडिंग हे जळतं, कारण त्या वाइंडिंगची एक करंट घ्यायची कॅपॅसिटी आहे. त्यापेक्षा जास्त करंट जर घेतलं तर हिटिंग होतं आणि हिटिंगमुळं ती मोटर जळते. आता उन्हाळ्यात बऱ्याच आपल्याला जाणवतं की स्टार्टरच्या कॉईल जळतायत, मोटरचं वाइंडिंग सारखं सारखं जळतंय, तर एक रिझन म्हणजे टेम्परेचर. तुम्ही कुठलीही कॉपर वायर घेतली तर त्याच्यावर एनॅमलचं कोटिंग असतंय आणि त्या कोटिंगचा सगळ्यात मोठा शत्रू म्हणजे टेम्परेचर, की हाय टेम्परेचरला ते मेल्ट होतं आणि मेल्ट झालं, दोन वायर ह्या अगदी चिटकून असतात. तुम्ही वाइंडिंग करताना बघा किंवा कॉईलमध्ये बघा, कॉपर असं अगदी चिटकून एकमेकांना वाइंडिंग केलेलं असतंय, म्हणजे राऊंड त्याचे टर्न्स घेतलेले असतात आणि ज्या पण वेळेस ते हिट होतंय आणि दोन्ही वायरींमध्ये पोटेन्शियल डिफरन्स असतो, म्हणजे एका वायरपेक्षा दुसऱ्या वायरमध्ये, आणि जेव्हा पण टेम्परेचर वाढतं ते एनएमएल जर सपोज मेल्ट झालं तर ते एकमेकांना चिटकून शॉर्ट होतं. मोटर तुम्ही बघा जळलेली कधी पण उघडलं तर आत वाइंडिंग वायर अशा एकमेकांना शॉर्ट झालेल्या असतात. तर उन्हाळ्याचं हे एक म्हणजे मेन रिझन आहे जळण्याचं.
आपण पूर्ण नाही, पण यांना आपण बऱ्यापैकी कव्हर करू शकतो की बाबा जर मोटरनं करंट जास्त घ्यायला लागलं तर हा ओव्हरलोड म्हणून बंद करू शकतो. तुमचा मेकॅनिकल थर्मल रिले ही असतो, काम करतो ओव्हरलोडला, पण त्याचा टाइम हा जास्त आहे. तो ट्रिप व्हायला कधी कधी 1.5 मिनिट 2 मिनिट घेतो, पण ॲटो आपला 10 ते 15 सेकंदात मोटर ट्रिप करतो ओव्हरलोड. त्यामुळं ज्यांना फक्त मोटर चालू करायची आणि सिंगल फेज पासून जळू नये असं वाटतं त्यांनी रेग्युलर ॲटो वापरा. ज्यांना मोटरचं व्होल्टेज माहीत पाहिजे, एम्पियर माहीत पाहिजे, मोटर पाणी संपल्यावर बंद झाली पाहिजे, परत ठराविक टाईम नंतर ऑटोमॅटिक चालू झाली पाहिजे, मोटरला लो व्होल्टेज, खूप कमी व्होल्टेज आलं तर बंद झालं पाहिजे, जास्त व्होल्टेज आलं तरी बंद झालं पाहिजे, लो व्होल्टेज हाय व्होल्टेज, काय टायमर लावायचा असेल, म्हणजे आता बोरची मोटर आहे, 1 तास चालू ठेवायची आहे, परत एखादा तासाचा गॅप दिला, परत 1 तास चालते, असं कोणताही टायमर पाहिजे असेल तर त्यांनी डिजिटल ऑटो वापरा. आणि ज्यांना बाबा लांब आहे, रोज ये जा करणं शक्य आहे, किंवा शेती एका ठिकाणी आणि ते राहतात शहरात, तर मोबाईलवरनं चालू बंद, मोटर चालू किती तास आपली चालली आहे, किती मिनिटं, सगळं रेकॉर्ड ठेवायचं आहे. आणि बेसिक तुम्हाला तुमच्या पेटीपर्यंत जायची रिस्क कमी करायची तर त्यांनी GSM ऑटो वापरा. हे 3 बेसिक प्रकार आहेत. तुम्ही तुमच्या गरजेनुसार तुम्ही कोणताही ऑटो चूज करू शकता. परत ॲटो घेताना अजून एक काळजी घ्या की ॲटोमध्ये आता ह्याचं वजन आहे, तुम्हाला लगेच शेतकऱ्यांना फील होतं. काही RC बेस्ड ॲटो आलेत, म्हणजे ज्याच्यामध्ये इलिमीटर जो असतो तो नाही, तर शक्यतो ट्रान्सफॉर्मर म्हणजे जड असलेले ॲटो वापरा की ज्याचं रिझल्ट चांगला आहे. शेतामध्ये किती जरी व्होल्टेजचं फ्लक्च्युएशन झालं तर शक्यतो लवकर खराब होत नाहीत. RC बेस्ड जे हलक्या वजनानं हलके जे ॲटो असतात त्याचा प्रॉब्लेम काय आहे, कधीही शेतामध्ये हाय व्होल्टेज म्हणजे विजा वगैरे चमकल्या तर ते सगळे ऑटो एक साथ बंद पडतात, म्हणजे सारखं सारखं त्रास होतो. ॲटो त्यानंतर ॲटोचे स्पेअर्स सगळे अवेलेबल असतात, रिपेअरिंग होत असेल तर तुम्ही करा त्या गॅरंटीनंतर. एखादाच पार्ट म्हणजे खूप हाय व्होल्टेज वगैरे आलं तर इलेमीटर वगैरे जातं. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तेही बघूया की ॲटोमध्ये बेसिक प्रकार पार्ट्स काय असतात आणि तो रिपेअर जर करायचा असेल तर तो कसा करायचा किंवा चेक कसं करायचं. तर हे बेसिकली 3 प्रकार आहेत. तुम्ही तुमच्या गरजेनुसार ॲटो वापरा आणि जर काय डाऊट आला तर आपल्या दिलेल्या पत्त्यावर संपर्क साधा. आता बऱ्याच जणांचे व्हॉट्सअपवर मेसेज येतात, आपण एक एक त्या मेसेजवर पण व्हिडिओ बनवूया नेक्स्टमध्ये. फक्त जे काय कॉमन प्रश्न आहेत मी त्याचे व्हिडिओ बनवतोय, पर्टिक्युलर प्रश्न पण आपण अगदी टाकून त्याचे व्हिडिओ बनवूया. माझी बऱ्याच शेतकऱ्यांना विनंती आहे की ते त्या नंबरला फोन करतायत, पण लक्षात ठेवा आपल्या व्हिडिओच्या व्ह्यूज ह्या खूप लाखांमध्ये आहेत आणि रोजचे 1000 ते 1500 फोन त्या फोनवर येत असतात कंटिन्युअस. तर ते फोन उचलणं आणि प्रत्येकाला आन्सर करणं हे शक्य नाही. तुम्हाला गुगल मॅपवर काईट हायटेक टाकलं की पंढरपूरचा आपला ॲड्रेस हा तुम्हाला इझिली मिळतो. तुम्ही आपल्या पत्त्यावर कधीही येऊ शकता. तुमची काहीही अडचण असू द्या, तुम्ही व्हॉट्सअपवर एक मेसेज टाका, मी तुम्हाला जसा वेळ मिळेल तसा मी त्याला रिप्लाय करतो कोणत्याही या गोष्टींबद्दल. पण तुम्हाला आता ॲटोचे बऱ्यापैकी डाऊट्स क्लिअर झाल्या, जो तो योग्य ॲटो तुम्ही खरेदी करा. धन्यवाद.